राक्षसभुवन येथील शनिदेवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शनिदेवाची मानवी रूपातील मूर्ती आहे. सामान्यतः शनिदेवाचे दर्शन शिळेच्या दगडाच्या रूपात होते, उदाहरणार्थ शनी शिंगणापूर. मात्र येथे शनिदेवाची मूर्ती ही विराजमान आहे आणि असा इतिहास आहे की प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीतेसह दंडकारण्यामध्ये आले असताना राक्षसभुवन येथे वास्तव्यात असताना त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक अशी शनी मंदिराची स्थापना केलेली. या ठिकाणी ऐतिहासिक असे बरेच संदर्भ आहे मित्रांनो. या ठिकाणाला राक्षसभुवन म्हणजे या ठिकाणी राक्षसाचा वध केला होता, त्यामुळं या गावाचं नाव राक्षसभुवन असे ठेवण्यात आले अशी इतिहासामध्ये नोंद आहे. मोठमोठे या ठिकाणी राजवाडे आहे मित्रांनो. 10 ऑगस्ट 1763 या दिवशी राक्षसभुवन येथे लढाई झाली. त्याला आज 260-270 वर्षे झालेले मित्रांनो. कारण या ठिकाणी मुघल आणि मराठ्यामध्ये नेहमी संघर्ष ओढायचा. असेच एक दिवस राक्षसभुवन या ठिकाणी मुघलात आणि मराठ्यामध्ये लढाई झाली आणि मुघल सैन्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाताहात झाली मित्रांनो. आणि मराठ्यांचा एक शौर्यगाथा या ठिकाणी लिहिला गेला. कारण मराठ्यांचा या ठिकाणी मोठा विजय झाला आणि इतिहासामध्ये आपल्याला त्याची नोंद आजही मित्रांनो बघायला मिळते. राक्षसभुवनाशी लढाई झाल्यानंतर मुघलां सैन्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हानी झाली आणि येथे आपण इतिहासाच्या पानातून आपल्याला याचा उल्लेख आढळतो. आणि त्यानंतर मित्रांनो या राक्षसभुवनाला असे चांगले महत्त्व आहे मित्रांनो. या ठिकाणाला दक्षिण काशीसुद्धा म्हणून समजले जाते मित्रांनो. आपण बघत असेल या ठिकाणी अगदी निसर्गाच्या कुशीत गोदावरीच्या काठावर हे असं पवित्र असं स्थान आहे. या ठिकाणी नेहमी लोक आपले नवस काही शनिदेवाला प्रार्थना करण्यासाठी येतात आणि निसर्गानं भरभरून असं या ठिकाणाला महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो. आपण बघत असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे मित्रांनो. नदीच्या काठावर गोदावरी तीरेवर असंख्य भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रामुख्याने शनी अमावस्येला या ठिकाणी लाखो लोक दर्शनासाठी येत असतात आणि शनिदेवाकडे आपले मनोकामना पूर्ण होण्याची इच्छा प्रकट करत असतात मित्रांनो. शनी मंदिरासोबतच येथे दत्त संप्रदायाचे देखील एक महत्त्व आहे. श्री नरसिंह सरस्वती यांच्याशी संबंधित एक महत्त्वाचे स्थान या ठिकाणी मानले जाते. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी राक्षसांचा वध झाला होता आणि त्यामुळंच या शहराला राक्षसभुवन असे नाव देण्यात आले मित्रांनो. हे स्थान बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यामध्ये अगदी गेवराईपासून 15 ते 25 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत असतात मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा. राक्षसभुवन येथील शनिदेव मंदिर आणि या ठिकाणी झालेली लढाई संदर्भात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशीच ही ऐतिहासिक माहितीचा वारसा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.